श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहाम् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर। गोवर्धना गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकप्रियं ध्यायेन्नवघनश्यामं भूषं मुरलीधरं दशत्पीतवटं रम्यं सराधं पुरुषोत्तमम्। आपण अधिक मासानिमित्त अधिक मास पुरुषोत्तम मास यातल्या कथा आपण ऐकतोय। कालपर्यंत आपले 4 अध्याय पुरे झाले असून आज 5वा अध्याय सुरू। श्री गणेशाय महापूर्वाध्यायी अलौकिक विप्रकन्येने आपले दुःखा दुर्वासाचे कथले सकळे ऐसे कथानक झाले। पुढे असे कथा सुरस श्रोती श्रावणा द्यावे मानस भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश धर्मरायासी सांगत। काम्यवनामध्ये पांडव 14 वर्षाचा वनवास भोगत आहे। या दुःखद स्थितीत त्यांच्या मनाला थोडासा मनाला उभारी मिळावी, आनंद मिळावा, त्यांचा हा दुःखाचा काळ लवकर संपून जावा। जसं आपण बघा खूप लांबचा प्रवास असला तर गप्पा मारत जर चाललो तर रस्ता किती मागे पडला आपल्याला लक्षात येत नाही। ते जर आपण एकटेच चाललो असलो तर असं वाटतं कधी एकदा हा रस्ता संपणार आहे कोणा। म्हणजे कुणीतरी आपल्या सोबतीला आहे, कुणीतरी आपले सुखदुःख वाटून घेतो। अशी जर आपल्याला संगत भेटली तर मग हा दुःखाचा काळ सुद्धा कधी निघून गेला कळत नाही। श्री गणेशाय नमः। राया ती विप्रकन्येची वाणी ऐकून या दुर्वास मुनी म्हणे, गबाळे विप्रनंदिनी शोक काही करू नको। दुर्वास ऋषी त्या मेधावी मुनीच्या मुलीला पितृवियोगाचं झालेलं दुःख कमी व्हावं, ती म्हणते मला पती मिळत नाही, मी काय करू, या दुःखात ती व्याप्त आहे। तिचं सांत्वन करतायत दुर्वास ऋषी आणि सांगतायत की तुझ्या वाट्याला आलेलं दुःख कमी व्हावं या दृष्टीने मी विचार करतोय, असं दुर्वास ऋषी म्हणतो। तव दुःखाचे नाशार्थ अंतरी विचारता भोवत गुह्यापेक्षेही गुह्य अत्यंत ऐसे सुचलेसे। ते तुझं सांगतो ऐकावे परी तू कवणासे न सांगावे कथले ऐसेच आचरावे। दुःख आघवे हरेल तेथून येईल तृतीय मास पुरुषोत्तम नामतायास त्यात करता सत्कर्मी शेष पापे अशेष वृत्ती। आजपासून 3 महिन्याने दुर्वास ऋषी सांगतायत आजपासून 3 महिन्याने येणार जो अधिक मास आहे त्या अधिक मासामध्ये तू पुण्य आचरण कर। त्यामुळे कृतजन्म कृतम पापम
गतजन्म कृतम पापम. या अधिक मासाच्या या पुरुषोत्तम मासामध्ये केलेल्या सत्कर्मामुळे ती पाप नाश पावते. पापे अशेष लोपिली. मास हा माझी कार्तिकाधिक पुण्यकारक असते अनेका परी या समा किंवा अधिक नसे आणि कोणताही मास पक्ष तिथी संग्रहणे सर्वे परवेशशी रविशेषी ग्रहणे आणि निगमोक्तना साधने पुण्यदायक असते जे ती ह्या पुरुषोत्तम मासाची 16वी कलाईन पावतीसाठी याहून इतर महत्वाची गोष्ट काय तुझं सांगू. चंद्राला 16 कला असतात. एक एक कलेने चंद्र वाढत जातो. ते असं म्हणतायत की ही इतर महिन्यामध्ये केलेली पाप ही या अधिक मासाच्या 16व्या कलेला सुद्धा पुरणार नाहीत. म्हणजे सगळ्यात जास्ती महात्म्य या अधिक मासाचं आहे. ती ह्या पुरुषोत्तम मासाची 16वी कळा आहे ना पावतीसाची ह्याहून इतर महात्म्याची गोष्ट काय तुझं सांगू. 12 सहस्र वर्षे पूर्ण नित्य करता गंगा स्नान किंवा सिंहस्थी गोदा स्नप न करता पण मिळेल. त्याचे पुरुषोत्तम मासाचा कोणत्याही शुद्ध जळात सविधी स्नान करता यथार्थ प्राप्त होते. सकाळी गंगा स्नानाचं जे पुण्य आहे तेच तुम्ही कोणत्याही शुद्ध पाण्यामध्ये स्नान केलं तरी प्राप्त होते. या पुरुषोत्तमाचा प्रियमास पुरुषोत्तम नाम यास व्रतादिके सविता विशेष इच्छित अशेष लाभ. या पुरुषोत्तम मासाचा स्वामी स्वतः पुरुषोत्तम असल्यामुळे या अधिक मासामध्ये केलेली कर्म आपोआप त्याला प्राप्त होतात. माझा अनुभव असे याचा असत नव्हे माझी वाचा याने माझे प्रतापाचा जगी झेंडा धरत आहे. बरे मी तुला ऐकीव गोष्ट सांगत नाही. ते म्हणतात की हे अधिक मासाचं व्रत आचरण केल्यामुळे माझा त्रैलोक्यामध्ये झेंडा लागलाय. म्हणजे त्रैलोक्य मला जाणतंय. तस्मात वाळे तो सतुरी येते अधिक मासा माझा रे पुरुषोत्तम व्रत करी त्वदिच्छा असे हरी पुरेल. श्रीकृष्ण म्हणे का धर्मराया ऐसी ध्रुवासे करून दया मेधा विरुषीची ती कन्या दीन म्हणून सम्मानली. ही मेधावी ऋषींची कन्या जी आहे तिला ती असहाय्य अवस्थेत आहे म्हणून तिला काहीतरी 4 चांगल्या गोष्टी सांगाव्यात या हेतून दुर्वास ऋषींनी तिला ह्या पुरुषोत्तम मासाची कथा सांगितली. प्रेमवरे ते लागुने कथले दुःख मोचन साधन परिप्रारब्ध गतिगन समर्थ कोण जाणाव्या. जरी दुर्वास ऋषींनी तिला अधिक मास महात्म्य सांगितलं तरी तिची स्वतःची प्रारब्ध गती एवढी होती जे गेल्या जन्माचं पाप एवढं होतं की तिला त्याने या पुरुषोत्तम मासाचं महात्म्य सांगून सुद्धा तिला ते पटलं नाही. आधी जाते बुद्धी सकळ नंतर जाते भांडवल ऐसे बोले विद्वान मंडळ तैसे तात्काळ झाले. जर माणसाला वाईट दिवस यायचे असतील तर आधी काय होतं. आधी त्या माणसाची बुद्धी काम करेनाशी होते आणि मग बुद्धी जर चालली नाही तर संकटाला तोंड कसा देणार. म्हणून म्हटलंय की विनाशकाले विपरीत बुद्धी. तुमचा विनाश काळ जवळ आला की तुम्हाला चांगली बुद्धी व्हायचीच नाही. दैवे लाभता सुरेचा घडा वेगे होतो नि द्यावा उकेडा की चिंतामणी फोको पेको फोडून रोकडा अभाग्य घाली जे पायरीस. ज्याप्रमाणे एखाद्याला पूर्वभाग्याने अमृताचा कुंभ लाभला. आता त्याने आयुष्यात अमृत तरी पाहिलेलंच नाही आहे. जरी कोणी त्याला सांगितलं ह्याच्यामध्ये अमृत आहे तो हे कोणा लोक अमृत आहे का नाही आणि तो त्या माणसाच्या शब्दावर विश्वास न ठेवता उकिरड्यावर ओतून देतो. ही सुरभी चालून येता घरात ताडून दौडजे माघारा के द्वारी उदेला कल्पद्रुमवरा तोडून लाविजे चुलीस. कामधेनू जरी आपल्या दारामध्ये आली आपल्याला काही आशीर्वाद द्यायला तर आपल्याला वाटणारी साधी गाय आहे आणि आपण तिला हाकलून देतो. दारात कल्पवृक्ष एखाद्या वेळेस आपल्या भाग्याने निर्माण झालेला असला की तो सगळं कल्पलेले देणार. पण आपलं दुर्भाग्य असं की आपण तोच काढणार झाड
आणि चुलीमध्ये लाकडं म्हणून वापरणार. तैसे जटीने केली परी मूढ बुद्धी उदेली अंतरी सकळ गुणांची झाली सुरी दय दुर्दैव पुढे सरसावले. तेणे ती विप्रकन्या मनात क्रोधावणे अत्यंत महाकोपिष्ट दुर्वासा प्रद बोलू लागली असूये. आता ती मुलगी विद्वान नव्हती का? तिला सारासार ज्ञान नव्हतं का? होतं. पण हे सगळं ज्ञान आपण काय म्हणतो खड्ड्यात गेलं. कशामुळे गेलं? तिला त्या ज्ञानापेक्षा सुद्धा आपलं लग्न होणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे तिला त्या बाकी ज्ञानाचं गुरु आपल्याला चांगलं सांगताय याचं भान राहिलं नाही. उलट ती दुर्वास ऋषीनंच बोलायला लागली. तेणे ती विप्रकन्या मनात क्रोधावनी अत्यंत त्या महाकोपिष्ट दुर्वासाप्रद बोलू लागले असे. म्हणे मुने त्वा कथिले यथार्थ पर येते मज नाही ऋतद माघाधिक मास ते समर्थ काहीच करीत नाहीत की. कार्तिक मास महाश्रेष्ठ यास कसा कवणसी कनिष्ठा वैशाख मास विधा स्पष्ट काय इच्छित न देते. दुर्वासाला ते म्हणते तुम्हाला माहीत नाही काय? कार्तिक मासाचं महत्त्व आहे, माघ मासाचं महत्त्व आहे, वैशाख मासाचं महत्त्व आहे. सदा शिवाधिक देवासी देवतानन्यवायचे ते काय आपल्या सेवकाशी फल देत नाहीत की. तुम्ही म्हणता पुरुषोत्तमाची पूजा करा. काय म्हणलंय? शंकराची उपासना केल्यानंतर शंकर देत नाही का? अथवा हा प्रत्यक्ष दर्शन आकाशी फिरतो चंड किरण त्याशी याशी सुविधा संपूर्ण इच्छा पुरवित नाही की. नाही तर म्हणणार हा 33 कोटी देवातला नित्यदर्शन देणारा आपल्या ह्या चर्मचक्षुने पाहता येणारा सूर्यनारायण त्याची उपासना केल्यानंतर तो सुद्धा फल देत नाही का? देतो ना. किंवा सेविता अंबिका देवी ती काय कामना न पूर्वी की गणेशाच्या सेवेआघवी इच्छा पुरत नाही की. अहो म्हणाले देवीची उपासना केली तर देवी पण प्राप्त होते, गणपतीची उपासना केली तर गणपतीची कृपा प्राप्त होते. व्यतिपादारिक महायोगासे आणि शिवादी सर्व देवाशी उल्लंघन बोलतात तुझशी लाज कैसी वाटे ना. व्यतिपादारिक महत्त्व आहे, प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे. तुम्ही त्या सगळ्यांचं महत्त्व बाजूला सारता आणि फक्त पुरुषोत्तम मासाचं महत्त्व सांगता. असं कुणाला बोलते? ती मेधावी ऋषीची कन्या दुर्वास ऋषींना बोलते. आता तिला त्या रागाच्या भारामध्ये दुर्वास ऋषींनी सांगितलेलं असतं ते आठवत नाही. दुर्वास ऋषी सुरुवातीला काय म्हणाले असतात? त्या गया प्रत्येकाचं महत्त्व त्यांच्या त्यांच्या जागी आहेच. त्यांनी नाकारलंय का महत्त्व? दुर्वास ऋषींनी या मासांचं अधिक म्हणजे माघ मास असो, कार्तिक मास असो, वैशाख मास असो, नाना प्रकारचे देव असो, त्यांची केलेली उपासना फलद्रूप होतेच हे सांगितलंच आहे. सुरुवातीलाच ते काय म्हणतात? या सगळ्यांचं महत्त्व आहेच, त्यांचं महत्त्व कमी नाही. पण ह्या पुरुषोत्तमा मासामध्ये केलेलं फल अधिक लवकर प्राप्त होतं एवढंच त्यांचं म्हणणं होतं. पण हिला काय वाटतंय? तुम्ही बाकी सगळ्यांचं महत्त्व जाणत नाही आणि फक्त ह्याला महत्त्व देता. आता त्यांनी कधी म्हटलंय मी जाणत नाही म्हणून? पण एकदा का माणसाच्या मनामध्ये राग शिरला ना मग ते कुणाचं ऐकण्याच्या मनस्थितीतच तो नसतो, त्याच्या स्वतःच्याच नादामध्ये तो असतो. ऐसे असता तू तयासी सर्वाश्रेष्ठ कैसा म्हणा करीसी तुझे दारिद्र्य पाहून म्हणसी बहु आश्चर्य वाटते. सर्व दुःखांचा नाशक ब्रह्मांडा माझे हरीच एक तया वाचून तैसा आणि मजना दिसे कोणी. या सर्व विश्वाचं दुःख करणारा एक हरी म्हणजे भगवंतच आहे आणि तू त्याच्यापेक्षा कोणीतरी श्रेष्ठ आहे म्हणून सांगतोस. सीतापती रामावीण की उमापती विश्वावतो ना माझे दुःखातील संपूर्ण ऐसा देव ना कोणी. मला असं वाटतं की एक सीतापती राम आणि पार्वतीपती शंकर हेच माझं दुःख दूर करतील. ऐसा असता सोडून यासी कैसा स्तविसी मर्मासाचे भास्करा त्यातून कथ्योतासी वानावे ते केले.
ऐसे ती विप्रसुतेची वाणी ऐकून या दुर्वास मुनी कोपे खवळला तक्षणी नेत्रारक्त झाले. ही मुलगी आपलं ऐकून न घेता, आपलं पूर्ण ऐकून न घेता उगीच आपल्याला दोष देते हे पाहून दुर्वास ऋषींना राग आला. आता दुर्वास ऋषी म्हणजे लगेच शाप देणारे, पण त्यांनी विचार केला. त्यांच्याकडे सारासार विचार होते. काय विचार आहे की एक तर ही माझ्या मित्राची मुलगी आहे, मेधावी ऋषींची मुलगी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ती आत्ता स्वतः दुःखात आहे. दोन दुःख आहेत तिला. एक तर पितृवियोगाचं दुःख आहे आणि दुसरं आपल्या स्वतःचं लग्न झालं नाही म्हणून दुःख आहे. म्हणजे ही जे काही आपल्याला बोलते ती दुःखाच्या भारामध्ये बोलते. त्यामुळे दुःखाच्या मनस्थितीमध्ये असलेल्या गोष्टीमुळे ती आपलं ऐकून घेत नाही. नुसतं ऐकून घेत नाही असं नाही, तर आपल्याला वाटेल ते बोलते. हे व्यवहारात माणसाने जाणलं पाहिजे की एखाद्या वेळेस माणसाची मनस्थिती ठीक नसेल तर तो तुमचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत सुद्धा नसतो. तुम्हाला वाटेल तो बोलतो. ज्याचा राग शांत झाल्यानंतर कदाचित तुमचं बोलणं त्याला पटेल पण. म्हणून आपण सुद्धा हा विचार केला पाहिजे की एखादा मनुष्य आपल्यावर रागवतो त्यावेळेस त्याची मनस्थिती काय असेल, त्या मनस्थितीचाही आपल्याला विचार करता आला पाहिजे. अशा रीतीने माणसाने शीघ्रकोपी असू नये. समोरचा मनुष्य रागावला ना, त्याच्याही रागाचं काहीतरी कारण असेल असा विचार जर आपल्याला करता आला तर कितीतरी भांडणं होणारी तिथेच राहतील, होणार नाही. समोरच्या माणूस जो रागवतोय आपल्याला वाटते आपण त्याला चांगलं सांगत असताना सुद्धा तो आपल्यावर रागवतोय पाहिल्यानंतर आपण त्याच्यावर रागवायचं नाही. आपण शांत राहायचं. आज नाही उद्या त्याला त्याचं महत्त्व कळेल असं आपण गृहीत धरायचं. नाही तर मग वादे म्हणून नुसतं वादच होईल, विषय बाजूलाच राहील. म्हणून ऋषी शांत राहिले. तथापि शापले नाही तेच, हीच कृपा केली विशेष. अंतरा माझे झाला उदास, विचार केला ऐसा की ही तो मम मित्राची सुद्धा नाही जाणत स्वहिता, अपुरी बुद्धी मोडतात होता म्हणून ऐसे बोलली. अरे म्हणजे हीच आपल्या मित्राची बुद्धी. तिला स्वतःचं तर हित कशात आहे कळत नाही. न जाणे स्वहिता, आपलं कल्याण कशात आहे हे तिला कळत नाही. आणि लोकांनी तिच्या कल्याणाच्या 4 गोष्टी सांगितल्या तरीही तिला पटत नाही. ही तो मग मित्राची सुद्धा नाही जाणत स्वहिता, अपुरी बुद्धी मूढ तत्वता म्हणून ऐसे बोलली. तिला आपलं हित कळत नाही. लोकांनी आपल्या चांगल्यासाठी सांगितलं तरी कळत नाही. काय करतील लोक? सांगायचं काम करतो. पुरुषोत्तमाच्या महिमान पंडितासे दुर्ने पूर्ण मग आयशा ह्या मोडे लागून कोठून बाई समजतात. अधिक मासाचं महत्त्व ज्ञानी माणसालाही कळायला फार कठीण आहे. तिथे तर ही तर दुःखामध्ये असलेली मुलगी, हिला काय कळणार? ही कुमारी पितृहीन बाळा दुःखाग्नी भरजित विल्हाळा, माझ्या अत्युग्र शापाला कैसे सहन करेल. एक तर हिला पितृवियोगाचं दुःख आहे, दुसरं स्वतःच्या काही प्रश्नाचं दुःख आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत जर मी तिला शाप दिला म्हणजे आधीच ती दुःखात आहे आणि पुन्हा तिला मी शाप द्यायचा म्हणजे ते शाप तिला सहन होणार नाही. ही कुमारी पितृहीन बाळा दुःखाग्नी भरजित विल्हाळा, माझ्या अत्युग्र शापाला कैसे सहन करेल. आयशा कृपेतो दुर्वास मुनी ठाई सर्व खूप निरोनी, पुनश्चक विप्रकन्ये लागून बोलता झाला साक्षेपे. बाळे त्व महापराधीन परी, माझ्या मित्राची आहेस कुमरी म्हणून आता मी तुझरी कोपन करी काहीच. जैसे तुझ्या येईल म्हणे तैसेच करी तू समजत, तथापि मी भविष्य किंचित सांगतो आहे की दुर्भाग्य. पहा म्हणाले, तू माझ्या मित्राची मुलगी म्हणून मी तुला 4 चांगल्या गोष्टी सांगतो. ऐकायचं का ना ऐकायचं तुझा विषय आहे.
तुला चांगलं वाटलं ऐक, नाही वाटलं तू आणि तुझं कर्म, त्याला मित्र काय करणार. पण ऐक, त्वा पुरुषोत्तम मासाप्रमाणे निंदिले त्याचे फळ खचित इह जन्मे वा अन्य जन्मात तुझं भोगणे असायचे. पुरुषोत्तम मासाची केलेली निंदा त्याचं फळ तुला या जन्मात म्हणा का पुढच्या जन्मात भोगल्याशिवाय चुकणार नाही. आता बद्रीवना लागून इथून मी जातो जाण, तू मम मित्राची कन्या म्हणून तुझं नाही शाप रे. मी आता बद्रिकाश्रमाला चाललो, तू माझ्या मित्राची मुलगी म्हणून मी तुला शाप देत नाही, एवढं लक्षात ठेव. आता तू केवळ बाळ भावेसी आपले हिताहित नेणसी, शुभ किंवा अशुभ तुझे कोठून काही समजेल. आता सध्या तू ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे तुझ्यासाठी मी चांगलं सांगितलं का वाईट सांगितलं काय तुला त्यात काही फरक पडणार नाही. आता मी करतो गमन सदा असो तव कल्याण, अवश्यम भावे शुभाजाण कोणाचे न उल्लंघवे. तुला आशीर्वाद देतो मी, याच्यापेक्षा मी काय करतो. होणारे ते न चुके जरी तया ब्रह्मा असे आडवा. माणसाच्या नशिबात जे आहे ते घडतं, त्याला कितीही चांगलं सांगायचा प्रयत्न करा, त्याची जर विनाशकालाची बुद्धी आली असेल तर तो कुणाच्या ऐकत पण नाही. ऐसे बोलून दुर्वास मुनी शीघ्र निघून गेला तेथून पुरुषोत्तमाच्या हेळणे तक्षणी निष्प्रभ झाले मुनिकन्या. मग तिने चिरकाळवर अंतरी करून या विचार शीघ्र फलदाता शंकर आहे ऐसे आठवले. दुर्वास निघून गेला. ही मुलगी विचार करते की मला ह्या दुःखातनं बाहेर काढणारा कोणता देव आहे 33 कोटी देवामध्ये. हा म्हणाला 33 कोटी देवामध्ये एक लवकर आपली इच्छा पूर्ण करणारा देव म्हणजे हा भोलानाथ शंकर आहे. तो आपली इच्छा लवकर पूर्ण करेल. शीघ्र फलदाता शंकर आहे ऐसे आठवले आणि त्याचे करता आराधना सर्व कामना होतील पूर्ण. तरी आता तपाचरण करावे ही जीव कसे. ऐसा निश्चय करून ती मेधावी ऋषीची नंदिनी अति दुष्कर तपाचरणी प्रवृत्त झाली तात्काळ. ही जगदीश्वर पंचवदन, जो जगदीश्वर पंचवदन दशभुज दिव्य त्रिनयन अनाथनाथ दीन रक्षण उमारमण जगद्गुरु. त्या शंकराचं वर्णन कसं केलंय. त्या शंकराला 5 मुख आहेत, पंचमुख, 10 हात आहेत, दशभुज, 3 डोळे आहेत, 2 डोळे हे आणि मध्ये 1 डोळा आहे, 3रा डोळा. ज्या शंकराला 5 मुख आहेत, 10 हात आहेत आणि 3 डोळे आहेत, जो जगदीश्वर पंचवदन दशभुज दिव्य त्रिनयन, 5 मुख, 10 हात आणि 3 डोळे, जो जगदीश्वर पंचवदन दशभुज दिव्य त्रिनयन अनाथनाथ दीन रक्षण उमारमण जगद्गुरु. कया लागे अंतरी ध्यान त्याच्याच उद्देशी सतदा भजन पूजनादिक करीत कष्टबोध चालविले. आता त्या शंकराचं ध्यान चाललंय, त्याच्यासाठी सर्व उपासना तिची सुरू झाली. ग्रीष्मा माझी उष्मा दारुणा तेव्हा करी पंचाग्नी साधना, हेमंत शिशिर थंडी कठीण तेव्हा निमग्न शीतोदके. वर्षा ऋतू माझी वृष्टी भोवत इति उघडी पर्जन्यात दर्भशय्यवरी सतत अनावृत्त निजत असे. उन्हाळ्यामध्ये चारी बाजूला होमकुंड प्रज्वलित ठेवून मध्ये सूर्याची ताप सहन करत होती. थंडीमध्ये अंगावरती काहीही वस्त्र न घेता उघड्यावरती बसून सगळी थंडी सहन करत. पावसाळ्यामध्ये सबंध पाऊस, की आपल्या 4 महिने सबंध पाऊस आपल्या अंगावर घेत होती, कुठेही निवाऱ्याला जात. अशी कठीण तपश्चर्या तिने केली. दर्भशय्येवरती अंगावरती पांघरून न घेता झोपत होती. प्रातःसायम नित्यनेमान अधोमुख करी धूम्रपान, आहार विहार गमना गमन निद्रादिके संपूर्ण त्याग केले. सकाळ संध्याकाळ सगळा अग्नीचा धूर ती आपल्या नाकातोंडात घेत होती.
कृष्य झाले सर्व शरीर चित्ते आठवे श्रीशंकर इतिची तपस्या उग्र पाहोन इंद्र घाबरला. तपश्चर्या करता करता ती अत्यंत कृश झाली. त्या तपश्चर्येने इंद्र पण घाबरला. आपलं पद घेते का काय मग, माझे पदही गेला आता म्हणून हे तया पडली चिंता. बहुत विघ्ने केली तदा परिती व्यर्थ झाली. आता ही आपलं पद घेते का म्हणून त्या इंद्राने तिच्या वाटेमध्ये अनेक प्रकारची विघ्न निर्माण केली. एवं प्रकारे विप्रवाडे तपाचरती वैली 9 सहस्र वर्षे लोटली केवळ उरली जिवंत. तेव्हा भगवान श्री गौरी रमण श्रीशंकर झाला प्रसन्न. स्वस्वरूप प्रकट करून तिज पुढे कला 9000 वर्ष तपश्चर्या केली. तप पूर्ण झाल्यानंतर शंकर प्रकट झाले तिच्या पुढे. शुद्ध स्फटिक समान वर्ण तेजपाके सूर्या समान. दशभुज पंचवदन नीलकंठ साजना. माथा पिंगळ जटांचा वार माझी झुळझुळ वाहे नीर. तृतीय नेत्री जावे श्वानर तेज प्रकर दयाचे. मस्तकी मिरवे चंद्रकला गळा. नरमुंडांची माळा असते त्रिशूळ तेजा गळा. व्याघ्र चर्म देशनाशी भस्मचर्चित सर्व शरीर. नाग यज्ञोपयुत सुंदर ऐसा भगवान श्रीशंकर प्रत्यक्ष पुढे पाजला. तो ते दिव्य स्वरूप विलोकन. विप्रकन्या उठली दक्षिणा शरीरा माझी येता प्राण प्रेत उठेतात काळ. परमानंदी निमग्न झाले जय जय शिवाचंद्र मोणी म्हणून तयाचे पदकवडी प्रेमे मस्तक ठेवली. शंकर पाहिला शंकराला पाहिलं. त्याच्या अंगामध्ये ताकद आली. उठली नमस्कार केला शंकराला. शंकराची स्तुती करायला सुरुवात. सवयीचे दोन्ही सजवून मानसोपचारी केले. पूजन मधुरपणी के प्रेमे स्तवन स्तब्धोवी राहिले. दैतो भगवान पार्वतीवर विप्रकन्याशी बोले सादर बाळे मी साक्षात श्रीशंकर तुझं प्रसन्न झालंस. तरी मागे वरप्रदान तविच्छा तविच्छा सर्व पूर्वी ना ते शिवाचे ऐकून वचन विप्रकन्या आनंद आणि म्हणे पार्वती रमणा प्रसन्न झाली से दयाघना. तरी माझी मनकामना पूर्ण करीत होतो. पती दे मजसी. पती दे पती मी मागते तुझसी. दया वासुदी मानसी इच्छा नाही काहीच. विप्रकन्येचे भाषण ऐकून बोले उभा राहून. बाळे तू स्वमुखे वचना बोलले सतैसेच होईल. पती दे मज प्रती. ऐसे 5 वेळ बोललीस निरुती म्हणून तुला 5 पती अत्युत्तम होतील. पहा म्हणा तू जे मागितलं ते मी देईन असं तुला आधीच वर दिलं होतं. तू जे मागशील ते मी देईन. मागताना विचार केला पाहिजे माणसाने काय मागतोय. समर्था पुढे काय मागो कळेना. दुराशा मने बैसली ते ढळेना. वास्तविकता देवाला काय म्हणायचं काय मागायचं. देव समजा कदाचित आपल्या प्रसन्न झाला तर आपलं लक्षात तर ठेवा ना काय मागावं देवाला. देवा माझं कल्याण कशात आहे ते मला कळत नाही. ज्याच्यामध्ये माझं कल्याण असेल ते तू कर. मागो नेणे दे रे राम. मज न कळे ते दे रे राम. देवा मला कळत नाही तुझ्या पुढे काय मागावं हे कळत नाही. मागो नेणे दे रे राम. मला कळत नाही माझं कल्याण कशात आहे पण ज्याच्यात माझं कल्याण आहे ते मला दे. मागो नेणे दे रे राम. मज न कळे ते दे रे राम. देवा मला कळत नाही माझं कल्याण कशात आहे. ज्याच्यात कल्याण आहे ते पण आणखीन एक मात्र तू न सांगता मी मागते. काय दे. तुझी आवडी दे रे राम. तेव्हा तुझं प्रेम राहू दे बाकी मला काय. तिने पण मागताना काय मागितलं 5 वेळेला म्हणाली पती दे पती दे पती दे पती दे पती दे 5 वेळा म्हणाले. शंकराचं काय वाक्य आहे तू जे मागशील ते दे. आता तिने 5 वेळा पती दे पती दे पती दे म्हटलं. शंकर म्हणाले तुला 5 पती मिळतील आणि तेही अत्यंत पराक्रमी असतील.
पती दे मज प्रदे ऐसे 5 वेळ बोललीस निर्ती, म्हणून तुझला 5 पती अत्युत्तम होतील. ते सर्व धर्मज्ञ महाशूर, सत्य प्रतिज्ञ प्रतापी थोर, नाना यज्ञ करते परिकर, क्षत्रिय जाती असून या. क्षत्रिय जातीतले ते असतील, यज्ञकर्म करणारे असतील, सत्यवचनी असतील, केलेली प्रतिज्ञा पूर्ण करणारे असतील, धर्माचं ज्ञान असणारे असतील, जितेंद्रिय साधू सत्कीर्ती गुणविख्यात होतील जगती, तुझवर करतील बहुप्रीती, संशय चित्ती धरू नको. ते 5ही पती तुझ्यावरती प्रेम करतील, काळजी करतो. आपल्याला सुद्धा हे 5 पती आहेत. कुठले 5 पती आहेत? पंचप्राण, हे आपले 5 पती आहेत. हे 5 प्राण आहेत म्हणून आपण आहेत. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. हे आपले 5 पती आहेत म्हणून हे शरीर चाललंय. हे जर सोडून गेले तर मग शरीराचं काही खरं नाही. जितेंद्रिय साधू सत्कीर्ती गुणविख्यात होतील जगती, तुझोवर करतील बहुप्रीती, संशय चित्ती धरू नको. ऐशी शिवाच्या ऐकून वाणी अति दुःखित विप्र नंदिनी म्हणे, देवा तू शिव असून काहे अशिव बोलतोस. देवा तुला शिव म्हणजे कल्याणकारक म्हणतात आणि तू असा अभद्र का सांगतोस की तुला 5 पती होतील म्हणून. करुणा घना गिरिजापती नको नको ही विरुद्ध स्थिती, एके नारेसी एकच पती हाच असे सदाचार. देवा एका स्त्रीला एकच नवरा ही समाजाची रीत आहे. तुम्ही असं विपरीत का सांगता? आजपर्यंत जगाभितर कदाही कोठेही साचार एके नारीसी 5 भ्रतार दृष्टवा श्रुत नाहीत. देवा आजपर्यंत अनेक ग्रंथांचं वाचन मी केलंय, पण कोणत्याही ग्रंथामध्ये एका स्त्रीला 5 पती आहेत असं लिहिलेलं नाही. नाश्रुत म्हणजे मी ऐकलं पण नाही, पाहिलं नाही, जगामध्ये कुठे दिसत नाही म्हणून काय झालं, मी पाहिलं नाही. नाश्रुत ऐकलं नाही आणि वाचलं पण नाही. म्हणजे नाना प्रकारच्या ग्रंथामध्ये वाचन करावं, तिथे असा उल्लेख सापडत नाही की एका स्त्रीला 5 पती आहेत म्हणून. म्हणजे ग्रंथामध्ये कुठं याचा उल्लेख सापडत नाही. पण जगामध्ये आपण सगळीकडे पाहतो तर जगात असं कुठंच उदाहरण दिसत नाही की एका स्त्रीला 5 पती आहेत. म्हणजे कुठे त्याला आधार सापडत नाही. आपण आधार का म्हणतो? एखाद्या ग्रंथात लिहिलं असेल, सांगतो अमुक अमुक ग्रंथात वाचा, म्हणजे त्याला काय म्हणतात? आधार देणं म्हणतात. आपल्या शब्दाला आधार कशाचा आहे? हे अमुक अमुक ग्रंथामध्ये अमुक अमुक एक वाक्य आहे. गुलाब महाराज होते, ते लहानपणापासून त्यांना दृष्टी गेली होती त्यांची. एकदा लरा पांगारकर त्यांच्याकडे आले, त्यावेळेला त्यांनी एक संदर्भ सांगितला की काही वाक्य त्यांचं खूप चर्चा चालली, त्याच्यामध्ये ते म्हणले अमुक अमुक ग्रंथामध्ये हा उल्लेख आहे. लरा पांगारकर विद्वान होते, ते म्हणाले अहो मी अनेक ग्रंथ वाचले पण कुठल्या ग्रंथामध्ये तुम्ही सांगता तसा उल्लेख नाही आहे. ते म्हणाले अमुक अमुक ग्रंथालयात तुम्ही जा, त्याच्यामध्ये मांडण्या आहेत, त्या मांडण्यामध्ये 5वी मांडणी, त्याच्यावरती एकावर एक ग्रंथ ठेवलेत, त्या ग्रंथातला वरून 3रा ग्रंथ तो काढा, तो उघडा आणि अमुक अमुक पान नंबरवरती अमुक ओळीमध्ये हा संदर्भ आहे, तुम्ही पहा, विचार करा. गुलाब महाराजांना चर्म, आपल्याला जसं दिसतं त्याला चर्मदृष्टी म्हणतात, तशी त्यांना दृष्टी नाही, अंध आहेत ते. तरी सुद्धा कोणत्या ग्रंथामध्ये कोणत्या ओळीमध्ये काय संदर्भ आहे ते त्यांना माहिती आहे. याला म्हणतात ज्ञानचक्षु. त्यांचा ज्ञानचक्षु जागृत झाला होता, त्यामुळे या जगामध्ये कुठं काय ज्ञान आहे त्यांना माहिती होतं. म्हणून असं म्हटलंय की काय म्हणते पहा, कोठेही साचार एके नारीसी 5 भ्रतार दृष्ट वा श्रुत नाही. ती कधी वाचलं नाही, ऐकलं नाही, पाहिलं नाही.
असं ऐकलंय. दशरथाला 300 राण्या होत्या, 3 पट्ट राण्या होत्या. गोपाळकृष्णाला 16,108 स्त्रिया, म्हणजे 16,000 स्त्रिया आणि 8 पट्ट राण्या. 16,108 अशा त्या स्त्रिया होत्या. 16,100 इतर स्त्रिया आणि 8 पट्ट राण्या. असं मी ऐकलंय. म्हणजे एका पुरुषाला अनेक स्त्रिया असं ऐकलेलं आहे. पण एका स्त्रीला 5 पदे असं कुठं ऐकलं नाही. पुरुषास मात्र 5 भाज्या कथिल्या असते. वृषभध्वजा ऐसे असता, हा तू तिचा पंथ कैसा बोलतोस. मी तो केवळ तुझे असूनही कैशी हो 5ची कामिनी मजविषयी ऐशी वाणी बोलणे अयोग्य नाही. तथापि तैशी करशील मज तरी समर्था सांगते तुझा तुझी मी आहे म्हणून सहज तुला चिलाज होईल पाहिजे. ती तिची ऐकून भारती शिव म्हणे गे तुझं 5 पती या जन्मी न होता निश्चिती पुढले जन्मी होतील. देवा आता माझी लाच तुला ठीक आहे. या जन्मात मला असे 5 पती नको आहेत असं ती म्हणतात. तर शंकर म्हणतात ठीक आहे, या जन्मात नको तर पुढच्या जन्मात मिळतील. पण मिळणारे नक्की, कारण मागणं तू मागितलं आहेस आणि तू जे मागितलं ते द्यायचं मी वचन दिलेलं आहे. त्यामुळे तुला मिळणारच आहे. फार तर ह्या जन्मात नको, पुढच्या जन्मात मिळतील. ती तिची ऐकून भारती शिव म्हणे गे तुझं 5 पती या जन्मी नव्हता निश्चिती पुढले जन्मी होतील. तू स्वतापाच्या बळी निर्दय आयु निसंभवशील तेथे सदा भोगुनी भरतो सुखाते मोक्षपदाते पावशील. आणि तू तुझ्या तपश्चर्येच्या योगाने द्रुपद राजाच्या यज्ञकुंडातनं अयोनिसंभव, म्हणजे अयोनिसंभव कोणाला म्हटलंय? कोणाच्याही पोटी जन्माला न येणं त्याला अयोनिसंभव, अयोनी संभव असं तर. मग तू त्या ठिकाणी द्रुपद राजा जो यज्ञ करेल त्या यज्ञकुंडातनं निर्माण होशील. आणि नारद तुम्हाला 5 पतीला दिवस वाटून देतील. 1 वर्ष, इतके महिने, इतके दिवस असं ते गणित करून देतील. एका पतीचं गणित संपलं की तू अग्निकुंडामध्ये उडी मारशील, पुन्हा अग्नीतनं परत येशील, दिव्य होऊन परत येशील पुन्हा दुसरा. म्हणजे तुझ्याकडे तेवढं सामर्थ्य राहील की जगाला बोलण्याची ताकद राहणार नाही. कारण तुझ्यासारखी कोणाच ताकद आहे. पुन्हा अग्निकुंडामध्ये टाकायचं, पुन्हा प्रगट व्हायचं. तुला अयोनी संभव तू असल्यामुळे तुला एकटीला हे शक्य होईल. जगात कोणी तुझं अनुकरण करणार नाही, कारण तेवढी ताकदच कोणाकडे नसणार. तू स्वतपाच्या वळी निर्दय अयोनी संभवशील तेथे. एवढं असं कसं शक्य आहे? तर तू आता जे प्रचंड तप केलंय हे पुण्य तुझ्या गाठी असल्यामुळे तुला ते जमेल. स्वतपाच्या वेळी निर्दय आयोने संभवशे तेथे सदा भोगनी भरतो सुखाते मोक्षपदाते पावशील. दुर्वास ऋषी महाकोपना तो माझीच प्रिय प्रतिमा जाण तयाचा तो पूर्वी महान अपमान केला असे. दुर्वास ऋषी म्हणजे कोण? तो माझाच अवतार आहे शंकर म्हणतात. आणि त्या दुर्वास ऋषीचा तो अपमान केलास. दुर्वास ऋषी महाकोपन तो माझीच प्रिय प्रतिमा जाण तयाचा तो पूर्वी महान अपमान केलास. त्या ऋषीचे सामर्थ्य अद्भुत मूर्खे काय तुझं सांग, काय सांगू तुझं व्रत जरी का कोपेल किंचित त्रैलोक्य जाळील पाहिजे. त्या दुर्वास ऋषीचा कोप तुला माहीत नाही. तो जर संतापला तर त्रैलोक्य जाळण्याची ताकद त्याच्या शब्दामध्ये आहे. त्या ऋषीचे सामर्थ्य अद्भुत मूर्खे काय सांगू तुझं व्रत जरी का कोपेल किंचित तरी त्रैलोक्य जाळील पाहिजे. परी त्याने छापले नाही दयास केली तुझं विषयी तथापि तो आजे त्या समयी ब्रह्मतेज म्हणतेलेस. दयाचे फळाची धारणा अवश्य भोगणे असे जाणते साक्षात देवचन निवारण नव्हेचे. पण तू त्या तपस्व्याचा केलेला अपमान त्याचं फळ मात्र तुला भोगावंच लागणार. देव सुद्धा त्या पापातनं तुला मोकळे करू शकत नाही. तथापि त्वा जे त्या समयी ब्रह्मतेज मर्दिलेस
तयाचे फळाती दारुण अवश्य भोगणे असे की जाण असे जाण ते साक्षात देव वचन निवारण नव्हेची ते साक्षात देव वचन निवारण नव्हेची देवाना सुद्धा ते त्यांनी तू जे त्यांचा तेजोभंग केलास ते जे पाप आहे ते देव सुद्धा निवारण करू शकत नाही. आणि जो पुरुषोत्तम नाम सर्व मासात उत्तम जामा सर्व मासात मासोत्तम भगवंताचा प्रियप्रम तो त्वापूर्वी निंदिरासे तया दयाश साक्षात भगवंताने स्वप्रिय म्हणून बहुप्रेमाने आपले ऐश्वर्य पूर्णपणे अर्पिले असे साचार. अगं तू पुरुषोत्तम मासाची निंदा केलीस. तो पुरुषोत्तम मास तो देवाचाही देव आहे. आम्ही ब्रह्मा विष्णू महेश हे त्याचे आज्ञाधारक आहोत. मी आणि ब्रह्मादी देव सिद्ध चारण यक्ष गंधर्व आणि नारदादी तपस्वी सर्व मानता हो सर्वदा. मी असो ब्रह्मदेव असो विष्णू असो सर्वजण त्याला मानतो. तो भगवत प्रियमास निंदिला आणि कदापि तो नाही पूजला. म्हणून बाळे पुढे तुझला 5 पती होतील. हे अन्यथा नवय निवृत्ती पुरुषोत्तमा हातेची निंदिती दयाशनाना दुःखे होती अंती पडती रवराधा. पुरुषोत्तमाची भक्ती करीत ते पौत्र पौत्र धनवित होत. इह परलोके अखंडित सुख होय तयासे. त्यांना जे कोणी या पुरुषोत्तम मासाची पूजा करतात त्यांना मात्र अखंड सौख्य प्राप्त होतं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. अस्मादिदेव सर्व ही मासाचे देवतो सदैव दया सेविता पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो सतुरे. तरी तया कैसे न भजावे सर्वही सर्व सेवावे महर्षीचे वचन मानावे असे नव्हे म्हणून या आम्ही सुद्धा देव त्यांना मानतो. आणि सत्सद्वादे आणि ससद्वादी महामुनी सत्कारवाचे वचन सर्वजने असे वचन बोलत पिनाक आणि गुप्त स्थळी झाला. ते युथ भ्रष्ट हरिणीवरी चकित झाली विप्रवरी महाभीती उदिली अंतरी पुढे काही सुचेना. युथभ्रष्ट म्हणजे हरिणं ही कळपाने राहतात. युथ म्हणजे कळप. युथभ्रष्ट म्हणजे कळपातनं एखादा हरिण बाजूला गेला की मग तो सैरवैर होतो. आपला कळप कुठं आहे त्याला घाबरून जातो तो. तै युथभ्रष्ट हरिणीपरी चकित झाली कवी प्रकुमरी महाभीती उदिली अंतरी पुढे काही सूचना. मुखीचे सर्व तेज पळाले दीर्घ निश्वास उद्वेले नेत्रातून अश्रू चालले तप्त झाले सर्वांग. चिंताग्नीच्या भडकल्या ज्वाळा तिने करपली विप्रवाळ. दावाग्नी दग्धलता कोमळा तैशी झाली विवळा. ऐसे दुःख भोगता सगळं सतत संवत्सर लोटले होता. कृतांधपातला अवचित प्राणतीयेचे हरियले. होता तिलाही वाईट वाटलं. आपण उगीच अधिक मासाची निंदा केली पुरुषोत्तम मासाची निंदा केली. होता काळ काही कोणासाठी थांबत नाही. होता काळ निघून गेला. तिथे प्राणांताची वेळ आली तिचा प्राण सुटला. ऐसे दुःख भोगिता सतत संवत्सर लोटले भोत. कृतांतपातला अवचित प्राणतीयेचे हरियले. प्रवृत्तकाले समेघ गगनी जैसे लोपे सौदामिने तैसे ती विप्रनंदिनी स्वाश्रवी नष्ट झाली. आकाशामध्ये एखादी वीज विलीन व्हावी त्याप्रमाणे ती मुलगी तिने आपला देह सोडला. तपोयोगे पाप जळाले कलेवर आश्रमे पडले. तपाच्या योगाने पाप जळून गेलं. तिचं शरीर त्या आश्रमामध्ये पडलेलं आहे. तपयोगे पाप जळाले कलेवर आश्रमे पडले. वनस्थ विप्र मिळून सगळे अग्नितीतला तयाशी.
आजूबाजूचे ब्राह्मण आले, त्यांनी तिच्या देहाला अग्नी दिला. श्रीकृष्ण म्हणे, गान रूपाळा तै जैते निमाले विप्रवाळा द्रुपदरायाचे ते द्रुपदराय ते वेळा यज्ञ केला उत्तम. श्रीकृष्ण धर्मराजा सांगतात की ज्या वेळेला ह्या मेधावी ऋषीच्या मुलीने आपला देहत्याग केला त्याच वेळेला द्रुपद राजाच्या घरी यज्ञ चाललेला होता. त्या यज्ञकुंडातून कुमारी अग्निवर्ण होऊ देली, गोजरी तिचे पांचाली म्हणून भुवरी सर्वसिद्ध प्रसिद्ध झाले. असे द्रुपद राजाच्या यज्ञकुंडातनं ही पांचाली म्हणजे तुमची पत्नी द्रौपदी ही निर्माण झाली. पूर्वीची जी ऋषिकन्या तिची सांप्रत सर्वमान्या आयुनी संभवायशी धन्या द्रुपद कन्या झाली. तीच ही द्रुपद राजाची मुलगी म्हणून पुढे प्रसिद्धीस आली. द्रौपदी म्हणा लागले, पूर्व जन्मा माझे येते तुझं 5 पती होतील निर्दय ऐसे शिवे जे कटले होते तैसे ते कटलेसे. तुम्ही महापुरुषार्थी हे जे झाले ती 5 पते आणि ही द्रौपदी महासती मजला ती हे प्रिय आहे. मज विशेष नाही करते मजवरीच प्रेम ठेवते मतपरायण ऐशी वर्तते मजची भजते सर्वदा. ही तुमची पत्नी द्रौपदी ही माझी बहीण आहे. तिला माझ्याविषयी प्रेम आहे. मज वरी प्राण ठेविते मत परायणाशी वर्तते. तिचं सगळं मन माझ्यावरती आहे. ती माझी पूजा अर्चा करते, मनातलं मानसोपचार पूजा करते. मत परायणाशी वर्तते मजची भजते सर्वदा. स्वप्राणापेक्षा हे अधिक हिचं वर माझे प्रेम सगळे का ही मम सखे अलौकिक मीच रक्षक येचा. हिचं स्वतःच्या प्राणापेक्षा सुद्धा गोपालकृष्ण म्हणतात तिचं माझ्यावरती प्रेम आहे. मीच तिचा रक्षक आहे. परिहीने पुरुषोत्तमाची पूर्वी हेळणा केली साची म्हणून सांप्रतम्याची उपेक्षा केली सर्वदा. मग तुम्ही असं म्हणाल की मग एवढं तुमच्या बहिणीवर प्रेम आहे, मग निदान बहिणीसाठी का होईना पण हे दुःख आमच्या वाट्याला तुम्ही काय येऊ दिलं. ते म्हणाले, तिने दुर्वास ऋषीची जी हेलना केली आहे, अवहेलना केली, त्यांना टाकून बोलली, ती त्या अपमानाचं प्रायश्चित्त तिला भोगावंच लागेल. तिच्याबरोबर तुमच्या वाट्याला ते दुःख आलेलंच आहे. तुम्हाला तुमच्या वाट्याला दुःख आहे तुमच्या कर्माने आलेले आहे. तुम्ही ते धूत खेळला नसता तर हे दिवस कशाला आले असते. पण द्रौपदीच्या वाट्याला हे दिवस का आले तर तिने त्या दुर्वास ऋषींची केलेली अवहेलना, त्यामुळे हे दुःख या द्रौपदीच्या वाट्याला पण आलेलं आहे. तुमचं तुमच्या कर्माने आलेलं आहे आणि हिचं ह्या कर्माने आलेलं आहे. परिहीने पुरुषोत्तमाची पूर्वी हेळना केली साची. तिने पुरुषोत्तमासाची निंदा केली, दुर्वास ऋषींची अवहेलना केली. परिहीने पुरुषोत्तमाची पुरुषोत्तमाची पूर्वी हेळना केली साची म्हणून सांप्रतम्य याची उपेक्षा केली सर्वदा. पुरुषोत्तमा ते तिरस्कारित आम्ही लोटतो नरकात ही मम सखे प्रिय अत्यंत म्हणून तैसे ना केले. अरे पुरुषोत्तमाची योग्यता तुझं काय सांगू नृपनाथ. हा मुनी देवा असे सर्वदा सेव्य असे साचार. मग केवळ मानवा एक सेव्य असेल यात काय अधिक सर्वार्थ फलदायक कायसा अनेक नसेचे. तरी सांडून अन्यकृताशी येत्या पुरुषोत्तमासाचे स्नान दान जपादिकेशी आराधी तू सादर. तेव्हा आता येणारा जो पुरुषोत्तम मास अधिक मास आहे त्यामध्ये तू स्नान कर, दान कर, जप कर, तुला जमेल ते कर. येत्या पुरुषोत्तम मासाशी स्नान दान जपादिकेशी आराधी तू सत्वर. तेने तुमचे सर्व प्रकारे कल्याण होईल. निर्धारे 14 वर्ष होता पुरे दुःख समग्र नसेल. अरे या कृष्णे जे केशा कृष्णा पाहुणे जे हर्षले पूर्ण तयांच्या स्त्रियांचे केशव पुन्हा करील दाड निश्चय. अरे तुमचं हे 14वं वर्ष आता जे आहे वनवासातलं ते संपलं की तुमच्या वाट्याला सुख येईल. 14 वर्ष वनवास, 2 वर्ष अज्ञातवास ते संपलं की तुमच्या वाट्याला सुख येईल. या द्रौपदीचे केस ओढत दुःशासनाने आणले. त्यावेळेला जेवढे ह्या द्रौपदीला हसले, द्रौपदीची ज्यानी ज्यानी निंदा केली त्यांच्या स्त्रियांचं केश वपन होईल. म्हणजे त्या सगळ्या विधवा होतील.
अरे या कृष्णेचे केशाकर्षण पाहून आज हर्षले पूर्ण तयांच्या स्त्रियांचे केशवपन करील जाण निशे सुयोधनादि सर्व उपासे धाडीन मी यमसन्नासे संहारून स्वशत्रुषी चक्रवर्षी होशील तू धर्मराजा. सुयोधन बघा, श्रीकृष्ण कधीही दुर्योधनाला दुर्योधन म्हणत नव्हता. काय म्हणायचा? सुयोधन. अरे सुयोधनादी राजे ज्यांनी तुला त्रास दिला त्या सगळ्यांना मी यमसदनाला पाठवीन, तू चक्रवर्ती राजा होशील धर्मराजा. संहारुनी स्वशत्रूशी चक्रवर्ती होशील तू, स्वतःच्या शत्रूंचा नाश करून तू चक्रवर्ती राजा होशील. क्षीराब्दी तनया माझे कांता के प्रद्युम्न आणि हलायुध भ्राता सात्यकी किंवा देवकी माता ही मज प्रिय असते. बाई मला कोण प्रिय आहे? क्षीराब्दी रे, क्षीरसागरामध्ये माझ्याजवळ असणारी माझी पत्नी लक्ष्मी ती प्रिय आहे असं ते म्हणतात. क्षीराब्दी तनया माझी कन्या सागरातून निर्माण झालेली ही लक्ष्मी, ही माझी कांता आहे म्हणजे पत्नी आहे, ती मला प्रिय आहे. माझा मुलगा प्रद्युम्न मला प्रिय आहे, ज्याने हातामध्ये नांगर धारण केलंय तो माझा बलराम दादा मला प्रिय आहे. माझे यादव सात्यकी ते मला प्रिय आहे. माझी माता देवकी ती मला प्रिय आहे. क्षीराब्दी तनया माझी कांता की प्रद्युम्न आणि हलायुध भराता सात्यकी किंवा देवकी माता ही मज प्रिय असती. बाई परी मज जैसे माझे भक्त केवळ आवडते अत्यंत तैसे या सर्व ब्रह्मांडात अन्य कोणाच नावळ आणि कोणीच नावडते. हे सगळे माझे नातेवाईक आहेत ते मला प्रिय आहेतच, पण त्यांच्यापेक्षाही मला प्रिय आहेत कोण? तरी माझे भक्त मला प्रिय आहेत. परिमत जैसे माझे भक्त केवळ आवडते अत्यंत तैसे ह्या सर्व ब्रह्मांडात अन्य कोणीच नावडते. जैसे दुखवले माझे ते जेणे दुखले माझे भक्त तेणे मदची पिडले सतत आणि त्यासमय ह्या सर्व जगात द्वेष नसे कोणीही. एक वेळ कोणी माझा अपराध केला परमात्मा म्हणतो, एक वेळ कोणी जर माझा, श्रीकृष्ण काय म्हणतात, एक वेळ माझा कोणी अपराध केला तर मी त्याला क्षमा करेन, पण माझ्या भक्तांना ज्यांनी त्रास दिलाय त्यांना मी सोडणार नाही असं भगवान गोपाळ कृष्ण म्हणतात. जेणे दुखवेले माझे भक्त तेने मजची पिडले सतत. त्यांनी माझ्या भक्ताला त्रास दिला नाही, तो मला त्रास दिला असं मी समजतो असं भगवंत म्हणतात. जेणे दुखले माझे भक्त तेने मजची पिडले सतत आणि त्या या सर्व जगात द्वेष नसे कोणीही. त्या दुष्टा ते सूर्यनंदन माझा ने देतो फलदारुणा मी तयाचे मुखावलोकन दंडार्थहीन करीच. त्याला शिक्षा द्यायला मी कुणाची नेमणूक केली आहे? सूर्यपुत्र शनी, सूर्याचा मुलगा आहे शनी, त्याला त्याची नेमणूक केलेली आहे. ते शनीची 7.5 आली की सगळं तो दुःख द्यायचं सोडत नाही त्याला. त्या दुष्टा ते सूर्यनंदन मदाज्ञे देतो फलदारुणा मी तयाचे मुखावलोकन दंडार्थहीन करीच. त्यांना शिक्षा मी करत नाही, त्यांना शिक्षा कोण करतो? सूर्यपुत्र शनिदेव, तोच त्यांना शिक्षा करतो. तुम्ही माझे भक्त परा, तुम्ही माझे परम भक्त दृष्टी तुम्हा गांजले भोवत यांचा करी निपात चिंता मनात करू नका. येत्या पुरुषोत्तमासाची आराध आनंद निवासी सर्व प्रकारे तुमच्या सुखाची पार नाहीसा होईल. स्वस्थ राहा, चिंता न करा. आता मी जातो द्वारकापुरात, तिचा जनसमुदाय सारा विरहातूर झाला. तुम्ही आता निवांत राहा. द्वारकेमध्ये लोक माझी वाट पाहत आहेत, तिकडे जातो. वसुदेव देवकी रोहिणी तनया प्रद्युम्न सांब गदादी तनया बाहुका आहुकादी यादववर्य आणि रुक्मिण्यादी स्त्रिया ज्या ती सर्व माझी निवृत्ती मार्ग प्रतीक्षा करीत असते. राया आता मद प्रति निरोप दे. सर्वजण द्वारकेमध्ये माझी वाट पाहत आहेत, मला निरोप दे. कृष्णाच्या ऐकता वचन पांडव झाले बहुखिन्न दुःखाश्रू ढाळी तया लागून सद्गतवाणी बोलत. हे देवदेव जगन्नायक तोच आमचे जीवन एक जलचरासी जैसे उदक तैसाच रक्षक तुवा तुझवी नाही आम्हा कोणी. तू आमचा कैवार्य धनी तरी पुनश्च आम्हा लागून शीघ्र देई दर्शन. देवा तू आमचा कैवार्य, आता तुला थांब असं आम्हाला म्हणता येत नाही कारण तिथे लोक वाट पाहत आहेत,
पण आमची मात्र तू सदैव आठवण ठेव, मधनं मधनं आम्हाला दर्शन देत जा. शीघ्र दे दर्शना पांडवांचा स्वामी कृष्ण ऐसे बोलते सर्वजना, तयाचा धरून अभिमान सदा रक्षी आमासे. सगळे लोक म्हणतात की पांडवांना मदत करणारा गोपाल कृष्ण आहे, त्या वचनाची आठवण ठेव. देवा आम्ही पांडव सकळ तुझे दास असो, केवळ तरी तू आम्हा कदा काळ विसरू नकोस दयाळा. अस्मिन चित्त भ्रमरा लागून तो पादाब्जी असो जीवना, हेच देवा करतोडून पुन्हा पुन्हा प्रार्थना ऐसे ते पांडव धर प्रार्थित असता वारंवार. कृष्णास लोटला गाईवर परी सर्व जिरविला, मग रथावर आरोडून द्वारकेत चालला जगजीवना. पोचवीत जाता पांडुनंदना तहे मागे फिरविले, मनोवेगे हाकून रथाशी श्रीकृष्ण गेला द्वारकेशी. इकडे पांडव वनाशी दुःख भोगती सर्वदा, श्रीकृष्णाचे वचन स्मरत नाना तीर्थयात्रा करीला. ऐसा लोटता काळ बहुत पुरुषोत्तमास पातला, तेव्हा तै यथाविधान उत्तम केले व्रताचरणा. तेने शत्रुक्षय होणं पूर्वत राज्य लाभले. नंतर अधिक मास आला, त्या अधिक मासामध्ये या पांडवांनी व्रताचं आचरण केलं, त्यांचं गेलेलं राज्य त्यांना परत प्राप्त झालं. पुढे पुरुषोत्तमाच्या कृपेशी येथे बघून सर्व सुखाशी अंती पाहून हे परमपदाशी अखंड तेथे राहिले. आणि पूर्वी दृढधन्वा नामक सूर्यवंशी नृपनायका, तेने पुरुषोत्तमास देख यथाविधी स्वीरा. तेने पुण्य तो आसमास भोगोनिया सुखोभोगास, अंती पाहून गोलोकास भगवत रूप झाला. पूर्वी दृढधन्वा नावाचा सूर्यवंशामध्ये एक राजा होऊन गेला. सूर्यवंशामध्ये निर्माण झालेला हा दृढधन्वा राजा, त्याला सुद्धा अधिक मासाचं पुण्य लाभलं. तेने पुण्य तो आसमास भोगोनिया सुखभोगास, अंती पावून गोलोकास भगवत रूप झाला. ऐसा पुरुषोत्तमाचा महिमा अनुपमा सेगा मुनीसत्तमा, म्हणून मानवी अन्य कामा सोडून तयास भजावे. तेने सकळ दुःखे लोकून सुटतील जन्ममरणापासून. ऐसे स्वयं नारायण मुनी नारदास करता झाला. इति श्री अधिक मास महात्म्यासार बृहन्नारदी पद्माधार सज्जन श्रोत ऐकतो. पंचमोध्याय घोडः श्रीकृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणादि सर्वचरं केशवं. रामचंद्र भैया हरे राम हरे राम. गुरु गजानन महाराज की जय. आरती पंढरीश प्रभूची कमल जपती विठ्ठलाची. आरती पंढरीश प्रभूची कमल जपती विठ्ठलाची. घेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती फुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी, लाजला पंचबाण जासी. असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाताची. उभी ही माय अनाथांची. आरती पंढरीश प्रभूची कमल जपती विठ्ठलाची. कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य भार. नितीना बिरगुलाला दर्शना संत संगहारा. जल्लरी टाळ वाजताना, जल्लरी टाळ वाजताना. नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्त हरी पाये. गुंतले चित्त हरी पाये. गणूला पाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभूची कमल जापती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की जय.
जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव दीन म्हणून कृष्णे उद्धार केला निज नामे पुरुषोत्तम धन्य तुवा केला दाने त्यागे स्नाने पूजा जपाला व्रताचरण फलदायी निश्चय ठरविला निस्वार्थे परमार्थे हरिसी तू दैन्य सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव पुरुषोत्तम महिमा तो दुर्वासे कथिला मेधावी कन्येला तो नच आवडला परिशो पूजा करण्या सांगुनिया तिजला पांडव पत्नी म्हणून जन्मधन्य केला वनवासी जे देती दीपन वनवासी पंडुसुधा कथिले महिमान सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव अधिक मासा माझी दाने जे देती दीप निरंतर देवा पुढती लाविती राधा कृष्णांची ही पूजा जे करीती अथवा उपवासा मासभरी धरिते अनारसे 33 जामाता दान सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव दृढधन्व्याला पोपट करीतो उपदेश गतजन्मीची सांगे पुण्या इतिहास अधिक मासी घडता स्नाने उपवास पुनरुज्जीवन लाभे मृत तत्पुत्रास सुदेव विप्रासी फल प्राप्त पूर्ण सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव राणी मणिग्रीवा ते उग्रदेव बोले पुरुषोत्तम मासाचे व्रतवया सांगितले त्याला पुढच्या जन्मी सुख प्राप्त झाले चित्रबाहू म्हणून या वैभव भोगीले सहज जरी व्रत घडले तरी होई धन्य सद्भावे व्रत करता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव कदरियु आख्यान नारायण कथिते दुर्गती होऊन आहे पुण्य प्राप्त पुण्य अंते वानर जन्मातून स्वर्गाची प्राप्ती मासभरी उपवासे तया होईते कथा पुराणामधल्या अन्य कित्येक अन्य सद्भावे व्रत करता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करिता लाभतसे पुण्य जय देव धर्म सत्य मर्यादा नीती आचरणे कैसे पुण्य करावे दंपती जीवने अनेक ऋषिवचने ऐकावी श्रवणे महात्म्य पोथी वाचन करणे सर्वाने निस्वार्थे वागावे तोच धर्ममान्य सद्भावे व्रत करता लाभतसे पुण्य जय जय अधिक मास पुरुषोत्तम नाम सद्भावे व्रत करता लाभतसे पुण्य जय देव धनेन्द्र प्रेमे आरंग्यन आनंद पूजन भावे वाडिन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणादि समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायण कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे राम राम हरे हरे कृष्ण कृष्ण हरे सद्गुरु गजानन महाराज की जय पुरुषोत्तम भगवान की जय।